सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। 18 तारखेला धनत्रयोदशी, ह्या धनत्रयोदशी दिवशी आपण आवर्जून धनाची पूजन करत असतो। बऱ्याच घरांमध्ये ह्या दिवशी 5 धनाची, धान्याची किंवा आपल्या घरात सोनं चांदी पैसे असेल तर त्या पैशांची सुद्धा ह्या दिवशी पूजा केली जाते। अगदी प्रत्येक घरात आपली वेगवेगळी अशी परंपरा असते। असं म्हटलं जातं प्रत्येक गावाची वेशी ओलांडल्याच्या नंतर अगदी भाषा सुद्धा काही वेळेला बदलत असते, तर त्यावेळेला परंपरा सुद्धा बदलत असतात। आता तुमच्या घरात जशी परंपरा असेल त्या परंपरेनुसार नक्कीच धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकता। आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला बघा, जी धन्वंतरी देवता आहे ही आरोग्याची देवता मानली जाते। त्या दिवशी त्या देवांना म्हणजे आपण पूजा करायची असते, त्या देवांची पूजा करायची असते। बघा, ह्या दिवशी आपल्याला काय काय खरेदी करायचं आहे आणि काय काय खरेदी करायची नाही व्यवस्थितपणे ऐका आणि व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना जाऊन व्हॉट्सअपवर शेअर करू शकता। आता धन्वंतरी देवांची पूजा सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यासाठी फोटो लागणार आहे। त्या दिवशी तुम्ही फोटो नक्कीच घेऊन या। धन्वंतरी देवांची पूजा करत असताना आरोग्याची देवता आहे त्यामुळे कडुनिंब, आपल्या घरात ज्या काही आयुर्वेदिक औषधं असतील ती औषधं त्या दिवशी नक्कीच तुम्ही त्या देवांच्या समोर एखाद्या छोट्या वाटीत नक्कीच ठेवू शकता। त्याचबरोबर तुमच्या घरात जे पण काही तुम्हाला 12ही महिने औषधं चालू आहेत ते दूर करायचे असतील तर ह्या छोट्याशा एका उपायाने सुद्धा मी अगदी पटकन सांगते। तर तुमची एखादी औषधाची बॉटल किंवा डब्बी जे पण काही असेल ते सुद्धा ठेवा आणि पूजा झाल्याच्या नंतर ठेवा आणि देवांना प्रार्थना करा की हे औषध लवकरात लवकर मला सुटून जाऊ दे, निघून जाऊ दे माझ्या आयुष्यातून, अशी तुम्ही प्रार्थना करू शकता। विषयाकडे वळूया। आपल्याला काय करायचं आहे, काय खरेदी करायची। ह्या दिवशी धन्वंतरी देवांची फोटो किंवा अगदी छोटासा फोटो तुम्ही घेऊन येऊ शकता। त्याचबरोबर ह्या दिवशी बघा, ह्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या काही वस्तू आहेत त्या नक्कीच घरात त्यापैकी कुठलीही वस्तू आणू शकता। मी ज्या काही वस्तू सांगते त्या गेल्या वर्षीच्या तुमच्याकडे असतील तर स्वच्छ धुवून पुसून तर तुम्ही वापरात घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माता लक्ष्मीला अतिप्रिय आणि जे नैवेद्यात आपण ठेवतो ते म्हणजे बताशे। आता हे बताशे तुम्हाला नवीनच आणायचे आहेत, जुने बताशे वापरायचे नाही। हे बताशे त्या दिवशी तुम्ही आणायचे आहेत। त्याच दिवशी तुम्ही लाह्यासुद्धा आणायच्या आहेत, ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। ह्या दोन्ही वस्तू खरेदी केल्याच्या नंतर त्या दिवशी आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी होत नाही असं म्हटलं जातं। आता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेली ही कवडीसुद्धा तुम्हाला आणायची आहे। त्या पिवळ्या रंगाच्या कवड्या अगदीच नाही मिळाल्या सफेद रंगाच्या आणल्या आणि घरी पिवळ्या करून त्यांचा पिवळा रंग देऊन म्हणजे पिवळी हळद थोडीशी लावून तुम्ही नंतर त्याची पूजा करू शकता। आता दुसरं काय आणायचं आहे तर लवंग आणि जी वेलची आहे, हिरवी वेलची आपण जी वापरतो ती सुद्धा तुम्हाला आणायची आहे। आता एखाद्या छोट्याशा भांड्यात लाह्या, बताशे, लवंग, वेलची हे एकत्र ठेवून सुद्धा तुम्ही हळदी कुंकू करून त्याची तेवढी अगदी छोटीशी पूजा केली तरीही चालेल। आता पुढे काय आणायचं आहे तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशा ह्या कवड्या आणल्या किंवा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद कुंकू, त्या दिवशी तुम्ही हळद कुंकूसुद्धा आणू शकता। त्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरात आणू शकता। श्रीयंत्राची खरेदी करू शकता। अगदी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। कमळगट्ट्याची माळ आहे, आपण रोज माता लक्ष्मीला कमळगट्टा अर्पण करू शकत नाही किंवा कमळाचा फूल अर्पण करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही 108 कमळगट्ट्याच्या मण्यांची माळसुद्धा त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता। त्या दिवशी तुम्ही हळकुंड खरेदी करू शकता। हळकुंड बघा, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हळकुंड हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि शास्त्रानुसार ह्याच्यात काही औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे हळदीचा जो गाठी आहे ज्याला आपण हळकुंड म्हणतो ते हळकुंडसुद्धा त्या दिवशी तुम्ही खरेदी करायचं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सोनं खरेदी करणं शक्यतो आता शक्य होत नाही, कारण सोन्याचे भाव हे सामान्य माणसाला परवडणारे नाही आहेत। त्यामुळे तुम्ही जर का चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही लक्ष्मीची पावले किंवा स्वास्तिक किंवा एखादा छोटासा लक्ष्मीचा कॉईन तुम्ही घेऊ शकता। परंतु जर का तुम्ही पावले खरेदी केली लक्ष्मी मातेची तर तुम्ही उंबरठ्यात कृपया करून लावू नका, ही देवघरात ठेवा आणि तिथे त्याची पूजा करू शकता, कारण उंबरठ्यात बऱ्याच लोकांची येता जाताना पाय पडू शकतो, त्यामुळे त्याची तेवढी पवित्रता राखू शकत नाही। तुम्ही राखत असाल तर नक्कीच तुम्ही पावले ती आपल्या उंबरठ्यात लावू शकता। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, अगदी खूप घाईघाईत बनवला आहे। तुम्ही नक्कीच या सर्व वस्तू खरेदी करू शकता। आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा।